तिच्यामुळेच झाले होते स्वराज्य स्थापन. तिच्यामुळेच लागले होते ध्यास, तिच्यासाठीच होते जीवन अर्पण. मनात हिंदवी स्वराज्याची आस, तिच्यामुळेच होता राज्याचा थाट. पण कित्येकदा झाले मोठे आघात, महाराजांनी सोडला होता आदेश आणि वेडात दौडले होते वीर साथ. मग मनात बांधून अस्मितेची गाठ, रयतेचे ही एकच होते धोरण. महाराजांनी घेतली शपथ आणि बांधले स्वराज्याचे तोरण. जिच्या मातीत घडले क्रांतिकारी, अभिवादन करूया त्यांना, स्मरून त्यांची झलक. तिच्यासाठीच जगले ते, तिच्यासाठीच लढले, इंग्रजांचेही प्रयत्न प्रत्येक वेळी फसले. नतमस्तक तिच्या पुढे मी आणि टेकवितो माझा माथा. काय तो साज तिचा, काय तिचे ते अलंकार, भाव मनातले मांडून मोठे झाले साहित्यकार. जिच्यासाठी गुंतत जातात शब्दांच्या गाठी, मातीतून हे दरवळतो सुगंध जिच्यासाठी. अशी ती व्यंजनानं श्रीमंत असूनही लळा लावणारी माझी माय मराठी. 12 कोसावर बदलत असूनही जिच्यामुळेच पल्लवित होतात आशा. अशी ती दुसरी तिसरी कोणीही नसून माझी मराठी भाषा, माझी मराठी भाषा. कवी शब्दान्वित अमित.